तर मागच्या व्लॉग मध्ये तुम्ही जे पेंटिंग बघितलेलं ते निम्म झालेलं, आज ते सगळं पूर्ण करायचं होतं. त्यासाठी सकाळी लवकर साईड वरती गेलो आणि कलरिंगचं सगळं साहित्य बाहेर काढलं. मग पेंटिंग रंगवायला चालू केलं. सगळ्यात आधी चेहऱ्यावरती पण डिटेल काम अजून करायचं होतं, ते पहिला करून घेतलं. त्यानंतर त्या कॅरेक्टरचे कपडे वगैरे फिलअप करायला चालू केलो. तिकडे बॉन्डनी पण कामाला सुरुवात केलेली. बॉन्डनी कॅरेक्टरवर पहिला काम न करता बॅकग्राऊंडवर काम करायला चालू केलेलं. बॅकग्राऊंडचं ढग बघितल्यावर कम्प्लीट समुद्रासारखी फिलिंग आली. इकडे माझं पण सगळं कॅरेक्टर फिलअप झालेलं, खरं बॅकग्राऊंडचं काम राहिलेलं. मग लगेच बॅकग्राऊंड भरायला चालू केली. पेंटिंग मध्ये कसं असते, बॅकग्राऊंडचा कलर भरल्यानंतर तुमचं 60 ते 70% काम पूर्ण होते. तिकडे बॉन्डनी पण बॅकग्राऊंडचं काम पूर्ण केलं. मग मी बॉन्डना म्हणलं इकडच्या पेंटिंगवरचं बॅकग्राऊंड मारा, कारण मला बॅकग्राऊंड करण्यात जरा पण इंटरेस्ट नसतोय. त्याच्यापेक्षा कॅरेक्टरवर काम करायला लय मजा येते. मग लगेच दोघांनी चित्राची अदलाबदली केली आणि मी कॅरेक्टरवर काम करायला चालू केलं. थोडाफार फिनिशिंग टचअप झाल्यानंतर पेंटिंग पूर्ण झालं. पेंटिंगचा फोकस चेहऱ्यावरती करायचा असल्यामुळे जास्त काम पण तेवढ्याच एरियात करायला लागते.